गाईज मला वटपौर्णिमेला जाता नाही आलं, पण मला त्याच दिवशी कळलं की खाली पार्किंग मध्ये ना मंदिराच्या साईडला वडाचं झाड आहे. त्याच दिवशी शेजारच्या काकांकडनं कळालं. तू सांगितलं, तू कुठं संध्याकाळी सांगितलं मला. तू त्या दिवशी पण सांगितलेलं. आपण ह्यांना घेऊन खेळायला गेलतो तिथं गार्डन मध्ये खेळत होते. गार्डनच्या बाजूला मंदिराच्या इथं नाही का झाड. मी नाही बघितलं. मी सांगितलं की तुला आहे, सांगितलेलं मी. मुद्दाम गेली नाही वाटत तू. बरं झालं. नाही, मला माहिती नव्हतं खरंच. मी गेले असते, खालीच आहे म्हणल्यावर मी का नाही जाणार. तर मला ते काकांकडनं कळलं. शेजारी 4 का 5 वाजता त्यांनी मला सांगितलं की तू का नाही गेली खाली. म्हणजे त्यांनी विचारलं मला की तू खाली कुठं जाऊन आली वडपूजा. म्हटलं मी नाही गेले. तर ते म्हटलं खालीच झाड आहे, का नाही गेली. मला विचारलं असतं तर मी सांगितलं असतं. तर मी घराच्या बाहेरच नव्हते, दिवसभर घरातच होते आणि ते इंस्टाग्रामला व्हिडिओ ते करत होते. पण मला तुला हे विचारायचं आहे की मी वडाची पूजा केलेली नाही, तर तुला कसं वाटतंय? मला कसं वाटतं म्हणजे चांगलं वाटतंय का दुःख होतंय की पूजा नाही केलेली? असं काय नसतं. ठीक आहे, मला या वर्षी नाही जमलं, पण पुढच्या वर्षी आपण छान याच्या करू आधीच्या ना. वर्षी केले ना. याच्या आधीच्या प्रत्येक वर्षी वर्षी मला केलेलं वाटतं नाही. मग नाही गेले. हा, या दोघांच्या वेळी मी नाही गेले कारण पूजा नाही करत त्या टायमाला. तर मला वाटतं 2-3 वर्ष तर मी काय केलं नाही. आणि पहिल्या वर्षीच केलं होतं. त्याच्यानंतर मग काही जमलं नाही मला करायला. आणि या वर्षी असं झालं, तर पुढच्या वर्षी आपण छान करू. तुला पाहिजे का नाही मी 7 जन्मासाठी? आता काय विचारू नको. पाहिजे का नाही ते सांग ना. पाहिजे का नाही? हो. एवढं पप्पी दे. ते नाही पप्पी दे. घेणार आहे मी, काय कट नाही करणार आहे. घे, दे लवकर. अरे हे गाईज, मी आता बसले आहे रिलॅक्स, कारण रोहितला टिफिन वगैरे करून दिलं मगाशी. म्हणजे मी फक्त चपाती करून दिली आणि अंड्याची भुर्जी दिली आज त्याला. तर मी कांदा टोमॅटो कापून ठेवला होता आणि तो खालून घेऊन आल्यानंतर त्याने स्वतःच बनवली अंड्याची भुर्जी आणि एवढी टेस्टी केली आहे ना. कारण मी खाल्ली ना, मला एवढी भारी लागली ना, खूप भारी केली आहे त्याने. तर मला दादू त्रास देत होता म्हणून तो म्हणला मी करतो, तू बस त्याला घेऊन. तर मी त्याला घेऊन बसले दादूला. त्याने ती भुर्जी केली. हां, त्याने ती भुर्जी केली, स्वतःच टिफिन वगैरे भरला. तर मग अशी गेलं कामाला. आता बसले मी रिलॅक्स, कारण माझी पण तब्येत बरी नाही आहे जरा. आणि हृदयने घरभर एवढं पसारा केला ना बघा. इकडं हे सगळं टाकून तर ठेवलंच आहे, पण किचनमध्ये बघा काय केलेलं आहे. ही सगळी भांडी दिसतात ना, ही सगळी टाकून ठेवलीत. कारण एका बॉलसाठी फक्त. त्याला एक बॉल पाहिजे होता. कुठे गेला तो बॉल? तिकडं पडलं आहे टी व्हीची इथं आत्ता. आणि हा बघितलं, एका बॉलसाठी मग अशी त्यांनी ती पूर्ण पिशवी ना उलटी केली आणि तिथं किचनमध्ये पसारा करून ठेवलं आहे सगळा. तर मला तर एवढं वैताग आला आहे ना, तर मी थोड्या वेळाने आवरते ते. आणि मला रोहितने चिकन पण आणून दिले संध्याकाळसाठी करायला. तर मग ते चिकन पण करायला घेते नंतर. थोडंसं आता बसते, थोडा आराम करते आणि मग नंतर आवरायला घेते. आता तुम्ही एवढे मार खाणार आहेत ना दोघं पण? हां, तिथून उडी मारायची जागा आहे का ती? हां, पडलं बिडलं इथं खाली लागलं तर काय करणार आहे? हे बघा, हे बघा. हां, कसं उडी मारतोय. रिदिशा, तुला पण नाही समजत आहे का बोललेलं? हां, पडतात ना खाली. अगं ऐकत का नाही ग? हां, का नाही ऐकत? रिदास, तू काय ऐकत नाही? तुला मार खायचा आहे का माझा? बघितलं कशी उडी मारतात. मलाच भीती वाटते खाली पडायची. हां, हा पसारा अजून आहे तिथंच आहे. हा पण पसारा आहे तिथंच आहे. हां, कोण आवरणार आहे ते? मग कधी आवरणार? चला लवकर. कोण लवकर आवरते मला दाखवा. चला, दादू का तू? कोण आहे गुड गर्ल, गुड बॉय? बघ माझी दीदी किती हुशार आहे, लगेच आवरायला गेली बघ. आणि हा पोरगा बघा कसा बसलाय. ए आगाव पोरा, आगाव पोरा. हसायला किती येते पोराला या. आ आ आ आ ए आगाव पोरगा. गेला गेला आवरायला गेला. किती हुशार आहे माझं बाळ. वा 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 वा.
सगळ्या त्या पिशवीमध्ये भरून ठेवायचा बाळा. दादू ठेवणार ना? ए पिल्या ठेवा, चला लवकर. हा व्हेरी गुड व्हेरी गुड. आता मी सूप भात बनवायला जाते. हा तुम्हाला आवडतं ना चिकनचं सूप? हा मी बनवते मग. ओके भरून ठेवा चला लवकर. लय हुशार आहे माझे बाळा. असं काहीतरी कामामध्ये त्यांना व्यस्त करून टाकते, म्हणजे ते ना असं खेळायचं विसरून जातील. आता परत आला इथं वरती खेळायला, परत चढलाय वरती. अरे ते कोण ठेवणार? ते किचन मधलं सगळं पसारा कोण ठेवणार? दीदीने इथलं आवरलं ना सगळं, मग तू तिकडचं आवर ना. हे बघ दीदी गेली, दीदी ती पिशवी पकडल, तू ते सगळं त्याच्यात भर जा. परत त्याला खाली उतरवलं. आता असं काहीतरी बिझी केलं ना तरच ऐकत नाही, तर ऐकत नाही बिलकुल. आणि बाहेर तर मी त्यांना दोघांना पण पाठवत नाही, कारण त्यांचे खेळच एवढे विचित्र आहेत ना. मला भीती वाटते की बाहेर एकटे खेळायला गेले तर टेरेस आहे, पूर्ण ओपन टेरेस आहे, परत तिकडे जिना आहे त्या साईडला, तर भीती वाटते मला बाहेर पाठवायला त्यांना. कारण मी संध्याकाळच्या कामात असते, कारण 8 वाजता पाणी येतं, त्याच्या आधी मला सगळा स्वयंपाक आवरायचा असतो आणि पाणी आल्यानंतर भांडी वगैरे घासायची असते, त्यामुळे मला बाहेर घेऊन जाता येत नाही त्यांना. त्यातल्या त्यात रोहित लवकर आला तर तो असतो त्यांच्याबरोबर, तो नसला की मी दरवाजा लावूनच सगळी कामं करते माझ्या घरात. तर मी बाहेर पण नाही त्यांना जास्त सोडत खेळायला. हां मी असेल तरच मी ते घेऊन जाते टेरेसवर, नाही तर त्यांना नाही सोडत मी, कोणाकडेच सोडत नाही. शेजारी कुठंच नाही सोडत. मला भीतीच वाटते त्यांची. आपल्या डोळ्यासमोर असणं आणि असं एकटं खेळणं यातले फरक आहे. पडला त्या दिवशीच पडला, रोहित सोबत असताना पडला, त्याला गुडघ्याला लागलं तिथं, टेरेसवरच पडला खेळताना, त्यामुळं भीती वाटते मला. ए भांडण नाही करायची, नीट भरा, भांडण नका करू. ते ना असं काढायचं, ओपन करायचं ते, आणि मग पिशवीमध्ये ठेवायचं. असं बसणार नाही ते पिशवीमध्ये. हां ते ओपन कर ना, असं निघतं ना. हो बघा असं ओपन करायचं एक एक, आणि मग पिशवीमध्ये ठेवायचं. जा बरं. ते पिशवीत बसत नाही म्हणून रडत होता. आता ते सगळं भरू देत त्यांना, मी परत दाखवते काय करते. दे मी काढते बा. आता ते सगळं नेऊन ठेव. हां बाकीचं भर गणू, तू बाकीचं भरून घे गणू. तो ते ठेवते तर तू दुसरं ठेवून घे. हा भांडणं नाही करायची, नीट ठेवायचं दोघांनी पण. ठेवा म्हणून मला सांगायला आलाय. दिशा बघा, गॉगल बिगल लावून. वा 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 छान छान, व्हेरी गुड व्हेरी गुड. मी संध्याकाळी डॅडूला चॉकलेट आणायला लावते. हां आता आतमध्ये ठेवायला चालेल, कारण मी त्या आतमध्ये ठेवते ना, तिकडे त्या साईडला कपाटाच्या त्या बाजूला ठेवते, तर बरोबर तिथे ठेवायला गेलेत. हुशार आहेत तसे. ठेवून आला ना, व्हेरी गुड. माझं बाळ हुशार आहे ना, माझी गणू पण हुशार आहे. मग मी संध्याकाळी ना डॅडूला तुम्हाला चॉकलेट आणायला लावते. हां ओके ये केक पण आणायला लावते. हां अजून काय खायचं माझ्या बाळाला? पीस चिकन मी आता करणार आहे. चिकनला पीस म्हणतोय मी आता करणार आहे. तिथं वर नाही जायचं परत. दादू वर नाही जायचं बाळा. ए पिल्लू असं खेळायचं नाही, लागतं अरे खाली पडल्यावर. हा नको ना रिदांश प्लीज, नको ना बाळा. गणू मी चॉकलेटच आणायला नाही लावणार, जाऊ दे. ऐकत नाही ना तुम्ही, मग मी नाही त्याला सांगणार आहे. मी हे दोघं पण ऐकत नाही, आणि चॉकलेट नको आणू त्यांना. ह्यांनी ऐकलं तरच चॉकलेट आणायचं, मी असं सांगणार आहे बघ डॅडीला. आता गणू खाली बसली. आगावपणा आगावपणा करायला येतो नाही. हा आगाव पोरगा. खाली उतर चल. असं नाही दादू. हा गणू मार खायचं का? गणू मार खायचं का तुला? नाही ना, खाली खेळा. मग खाली खेळा. चला चला लवकर. जाऊ दे, मग तू पडणारच आता बघ. पडल्यावर मी घेणार नाही तुला, आत्ताच सांगते. अय्यो बघितलं ना, लागला ना. हा लागल्यावर शांत बसणार तुम्ही पोरं. असं चांगलं सांगितलं ना, मग नाही शांत बसायला येत तुम्हाला. कुठं लागलं बघू? इथं लागलं. आता नाही जाणार तिथं खेळायला. तुला नाही लागला पण लागल, मी तेच सांगते. अरे बापरे, या पोराला काय करायचं?
थोडस लागलंय. अरे मग आता काय करायचं सांग बरं. हा अरे लागल ना रे रिदांश. हा बिलकुल ऐकत नाही, बिलकुल ऐकत नाही माझं. मला ना दिवसभर असंच ओरडायला होतात. घसा माझा जातो ओरडून ओरडून ह्यांच्या मागं. रितिशा खाली उतर प्लीज. मी डॅडूलाच फोन करते आता बघ, सांगते चॉकलेट आणू नको म्हणून. थांब जरा.